खरड छाटणीच्या बागेमध्ये कळीचं प्रमाण कशा पद्धतीने राहतं, नर आणि मादी. तर आपण आपल्या बागेमध्ये आहोत. साधारणतः ह्या बागेला पाणी दिल्यापासून 1.25 महिना झालेला आहे. तर जिथं जिथं आपण कळी निघलेली आहे, लेट निघाली, परंतु जिथं जिथं निघालेली आहे तिथं 100% ही मादीच निघालेली आहे. म्हणजे असं काही नाही की बागेमध्ये माल कमी निघतो, 100% स्ट्रोक आहे. मॅनेजमेंट कसं केलेलं आहे तर साधारणतः आपण जे स्टॉप केली होती काडी या अशा पद्धतीनं, तर त्या ठिकाणावरून जास्त दाबलेल्या काडीपासून वॉटरशूटचा केन हा जास्त निघलेला आहे. हे पाहू शकता आपण. तर याच्यावरती आपण 0050 आणि 5234 याचे 2 हात वरून घेतलेले आहेत आणि 2 हात खालून घेतलेले आहेत. तर यामध्ये सांगण्याचा तात्पर्य एकच शेतकरी मित्रांना की ज्या बागेमध्ये आपण काम करत असतो त्या बागेमध्ये किमान न्यूट्रिशन मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे आणि NPK बॅलन्स हा एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर बाकी आपण शेणखत वगैरे घालत असतो. ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण ते खालून असं समजा, त्याच्यामध्ये काही आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. तर या बागेमध्ये काही भागात जास्त पाणी बसल्यामुळं त्या बागेवरती जास्त केन निघली होती. आपण ती केन देखील काढली होती, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं. तर नक्कीच मागील वर्षीच्या आणि त्याच्या 2 वर्षापूर्वीच्या बागेमध्ये आणि आत्ताच्या बागेमध्ये छाटणी केल्यानंतर जी पेन्सिल काडी तयार होती, त्या पेन्सिल काडीवरती माल हा अतिशय दाट आणि जास्त लागतो आहे, असा या आत्ता बागेतून आत्ता अनुभव आला. आता याच्यामध्ये एक माल सेट किती होतो हा देखील एक 8 दिवसानंतर तुम्हाला त्याचा परत एक व्हिडिओ दाखवेल. त्यामधून आपल्याला समजेल की व्हिडिओ एका बागेमध्ये साधारणतः एका फांदीवरती किती फळं सेट होतात. 6, 7 ते 8 एका फांदीवरती सेटिंग आत्ता दिसतंय. मग ते चिटकते त्याच्यावरती डिपेंड राहिलं. परंतु एका झाडावरती एका फांदीवरती साधारणतः 5 ते 6 शूट आहेत. त्या शूटवरती 5-5, 6-6 जरी फळं असतील तरी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त सेटिंग होऊन जाईल. 50, 55, 60 फळं भरपूर होतील या दिवसामध्ये. त्यामुळं खरड छाटणी केलेल्या बागेमध्ये कळी लागायला प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला ती शंका होती फक्त, कळी लागते का आणि व्यवस्थित सेटिंग होती का. तर ती शेतकरी मित्रांनी विचारलं होतं की बागेला कळी किती आहे आणि कशी आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. धन्यवाद.